श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भौकानन वैश्वैनरा अज्ञातमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू. गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी. विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणी निवारती. स्वामी चरण कराया श्रवण श्रोते बसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळाप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपती ही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी. तेथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्यांचा राखू सन्मान. लागेल तित्तुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन. वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण. कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर. नृपा लागी परेयसी. आपुली जरी इच्छा ऐसी. स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी. निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधायाकरिता शुक्राजवळी कच जाता. देवे सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती. सेवक दिलेत सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्यांते. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती. आनंदित झाले चित्ती. तेथील जनाची पाहुणी भक्ती. धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती. स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळाप्पाधिक. सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुणी तात्यासी. विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामीचेही मन रमून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर. कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करूनी. कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवक जनी. ऐसे सदा करीताती. करोनी नाना पक्वाने. करीती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने. याचक धने तृप्ते केले स्वामीचे या पूजेप्रती. नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती. ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सल्य. कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले. द्रव्य खर्चिले नानांनी. ऐशियाने काही न झाले. केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयासी. मग लढविली युक्ती. एकांती गाठोनी चोळाप्पाप्रती. त्याज लागी विनंती करती. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी. घेऊनी याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेंसी. इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारे चोळाप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्व वशा. चोळाप्पासी लागली आशा. दयाच्या अंतरी भरवसा. जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी. यतिराज तया समयासी. आनंदवृत्ती बैसले. चोळाप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेथे माझे कल्याण. मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान. तेथे जाता होईल. ऐसे ऐकूनी या वचन. समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून. काय दिले सत्वर राव मल्हार नृपती. त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे.
पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता बघता. श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.